आपण प्रशासन या शब्दाचा अर्थ पाहत होतो. प्रशासन हा शब्द इंग्रजीमध्ये उच्चारत असताना ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. ॲड प्लस मिनिस्टर या लॅटिन शब्दापासून या ॲडमिनिस्ट्रेशन शब्दाची उत्पत्ती झाली आहे. या शब्दाचा अर्थ असा होतो की लोकांची काळजी घेणे, सेवा करणे, देखभाल करणे, कार्याची व्यवस्था करणे. तर प्रशासन हा मराठी शब्द प्र अधिक शास या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. प्र अधिक शास, प्र हा एक वेगळा शब्द आहे आणि शास हा वेगळा शब्द आहे. प्र म्हणजे चांगले, शास म्हणजे सेवा करणे, देखभाल करणे, काळजी घेणे, म्हणजेच चांगले राज्य करणे, चांगली सत्ता गाजवणे, सत्ता चालविणे, चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मराठी प्रशासन शब्दाचा अर्थ जरी घेतला तरी सेवा करणे, देखभाल करणे हा होतो आणि इंग्रजी ॲडमिनिस्ट्रेशन शब्दाचा अर्थ घेतला तरी देखभाल करणे, काळजी करणे असा त्याचा अर्थ होतो. प्रशासन या शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या व्याख्यांचा अर्थ आपल्याला पाहावा लागेल, आशय पाहावा लागेल आणि त्याद्वारे प्रशासन या शब्दाचा अर्थ. LD व्हाईट नावाचा विचारवंत असा म्हणतो की एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे संचालन, संयोजन व नियंत्रण करणे म्हणजे प्रशासन होय. तर हर्बर्ट सायमन असा म्हणतो समान उद्देश साध्य करण्यासाठी परस्परांशी सहकार्य करणाऱ्या विविध समूहांच्या क्रिया प्रक्रिया म्हणजे प्रशासन आहे. समान उद्दिष्ट. आता लोकप्रशासन आणि प्रशासन या दोन्ही संकल्पना थोड्याशा वेगळ्या आहेत. प्रशासन ही व्यापक अशी संकल्पना आहे, तर लोकप्रशासन ही मर्यादित अशी संकल्पना आहे. त्याचं कारण असं आहे की प्रशासन हे खाजगी क्षेत्रातलं सुद्धा असू शकतं, एखाद्या कुटुंबाचं सुद्धा प्रशासन असू शकतं, त्याचबरोबर एखाद्या कंपनीत सुद्धा प्रशासन असू शकतं. आणि लोकप्रशासन म्हणजे काय? सरकारी व्यवस्थेमध्ये असणारी यंत्रणा जी की लोकांच्या हिताची काळजी करते आहे, देखभाल करत आहे, लोकांच्या सेवासाठी राबत आहे, त्याला आपण लोकप्रशासन म्हणतो. म्हणजे प्रशासन आणि लोकप्रशासन यामध्ये हा फरक आहे. तर प्रशासन ही व्यापक अशी संकल्पना आहे. एखादा निश्चित उद्देश साध्य करण्यासाठी किंवा समान उद्देश साध्य करण्यासाठी परस्परांशी सहकार्य करणाऱ्या विविध समूहांच्या क्रियाप्रक्रिया समान. बघा, एखाद्या कुटुंबाचा हेतू आहे, समान उद्देश आहे की आपल्या कुटुंबाला समोर घेऊन जायचं आहे, पुढे घेऊन जायचं आहे, तर त्या कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकाला सहकार्य करणे, समन्वय साधणं आणि जे काही कुटुंबाचे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडणं, ही जी क्रिया आहे ही याला प्रशासन म्हटलं जातं. खाजगी कंपनीचा हेतू काय असतो की आपल्या कंपनीचं प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने विकणं, कंपनीला वर घेऊन जाणे हा सर्वांचा समान हेतू असतो, उद्देश असतो. मग अशा वेळी खाजगी कंपनीतील वेगवेगळे अधिकारी घटक हे परस्परांशी सहकार्य करतात, समन्वय साधतात आणि ही परस्परांशी सहकार्य करण्याची जी काही प्रक्रिया आहे याला प्रशासन म्हटलं जातं. तसंच शासकीय स्तरावर सुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा जनतेच्या कल्याणाचा उद्देश समोर ठेवून, सर्वांचा समान एकच उद्देश असतो, जनतेचं कल्याण करणे प्रशासकीय यंत्रणांचं. मग जनतेचं कल्याण करणे त्यासाठी शासनामधल्या ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणा काम करतात त्या यंत्रणांना आपण काय म्हणतो? प्रशासन म्हणतो. म्हणजे एकमेकांशी सहकार्य करणे, समन्वय प्रस्थापित करणे या यंत्रणांना आपण प्रशासन असं म्हणतो. थोडक्यात वरील व्याख्येचा जर आपण आशय विचारात घेतला तर समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे संघटन, संचालन, संयोजन व नियंत्रण करणे म्हणजे प्रशासन होय, असा प्रशासनाचा अर्थ सांगता येतो. प्रामुख्याने प्रशासन ही संकल्पना व्यापक आहे, तिला आपण मर्यादित आपणाला करता येणार नाही. प्रशासन ही एक सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. मानवी समूहाद्वारे केलेल्या प्रत्येक सामूहिक प्रयत्नास प्रशासन असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे त्याला समूहवृत्तीने राहणे अधिक आवडते. मानवी समाज संघटितपणे आपल्या विविध कार्याचे व्यवस्थापन करीत असतो. प्रत्येक कार्यात संघटनात्मक व्यवस्थापन केले जाते, यालाच प्रशासन सुद्धा म्हटलं जातं. व्यक्तिगत किंवा सार्वत्रिक असे कोणत्याही स्वरूपाचे कार्य असो ते प्रशासन आढळतं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रशासन हे एखाद्या खाजगी कंपनीचं असतं, एखाद्या कुटुंबाचं सुद्धा असू शकतं. त्यामुळे लोकप्रशासन आणि प्रशासनामध्ये फरक आहे. प्रशासन ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. त्यानंतर प्रशासन या प्रक्रियेचा संबंध हा मानवाच्या प्रत्येक कार्याशी असलेला दिसतो. मूल जन्माला आल्यापासून ते त्याचा विविध संस्था समूहाशी संबंध येऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. कुटुंब, शाळा, क्रीडांगण, मित्रमंडळ, व्यावसायिक संघटना असतील, सार्वजनिक संस्था असतील इत्यादी संस्थांशी त्या व्यक्तीचा संबंध येत असतो. अशा वेळी व्यक्तीला विविध प्रकारचे कार्य पार पाडावे लागतात. ही कार्य व्यक्तिगत आणि सार्वत्रिक स्वरूपाची असतात. या सर्व कार्यात प्रशासनाची प्रक्रिया आढळते.
म्हणजेच प्रत्येक कार्यात संघटन, संचालन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केलेलं असते. मुलाचा नामकरणाचा समारंभ असो त्याचंसुद्धा नियोजन करता येतं, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं जातं. अथवा व्यक्तीचा विवाह समारंभ असो तेथेसुद्धा प्रशासन आढळते. एवढेच नव्हे तर व्यक्तीचा मरणोत्तर जो श्राद्धाचा कार्यक्रम होतो तेथेही प्रशासन आढळते. प्रत्येक कार्यात प्रशासन आढळते. थोडक्यात व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रशासनाची प्रक्रिया आढळते. प्रशासनाची ही प्रक्रिया मानवी जीवनाशी, समाज जीवनाशी निगडीत झालेली आहे. लोकप्रशासनाच्या संदर्भात प्रशासन या संकल्पनेचा विचार केला असता असे म्हणता येईल की लोककल्याणाच्या हेतूने राज्यसंस्थेकडून जी कार्य केली जातात ती कार्य प्रशासकीय स्वरूपाची असतात. वाहतूक व्यवस्था, टपाल सेवा, शिक्षण व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आरोग्य सेवा, अर्थव्यवहार म्हणजेच बँका असतील, टांगसाळे असतील, पतपुरवठा असेल, अशा या विविध गोष्टीसाठी सरकारला जी कार्य करावी लागतात ती सर्व कार्य लोकप्रशासन या सदराखाली मोडतात. शासनाच्या प्रत्येक कार्यात प्रशासकीय यंत्रणा उभारलेली असते. सरकारी खाती असतील, महामंडळ असतील, स्वतंत्र नियामक मंडळे असतील, यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो. परंतु या लोकप्रशासन यंत्रणेचा एकच हेतू असतो, जनकल्याण करणे किंवा जनतेची सेवा करणे. प्रशासन शब्दाचा अर्थ पाहिल्याच्या नंतर आपणाला लोकप्रशासन म्हणजे काय हे पाहायचं आहे. लोकप्रशासन म्हणजे काय? लोकांसाठी असलेले प्रशासन होय. लोकप्रशासनाला इंग्रजीमध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. ॲडमिनिस्ट्रेशनचा आपण अर्थ पाहिला पब्लिक, त्याला आपण लोक म्हणतो, मराठीत पब्लिकला लोक म्हणतो. परंतु त्याचा जर सार्वजनिक स्वरूपाने अर्थ घेतला तर राज्यातील सर्व लोक, राज्यातील सर्व जनता या अर्थाने वापरला जातो. पब्लिक याचा अर्थ सार्वजनिक असाही होतो. राज्यातील संपूर्ण जनतेच्या हितासाठी सरकारकडून विविध प्रकारची जी कार्ये पार पाडली जातात ती कार्ये पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या संघटना किंवा प्रशासकीय यंत्रणा निर्माण केलेल्या असतात. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विविध प्रकारच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारलेली असते. आपण पाहिलेलं आहे की अगदी ग्रामपंचायत स्तरापासून ते तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, राज्यस्तर असेल, केंद्रस्तर असेल, अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या यंत्रणा जनतेच्या किंवा लोकहिताच्या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी उभा केलेली आहे. त्यामुळे लोकप्रशासनाला सार्वजनिक प्रशासन किंवा सरकारी प्रशासन असेही म्हटले जाते. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या तिन्ही विभागांच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये केला जातो असं म्हटले जाते. परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव असल्याचं दिसून येतं, वैचारिक भेद असल्याचं दिसून येतं. लोककल्याणासाठी विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ह्या शासनाच्या तिन्ही यंत्रणा काम करतात. हे तिन्ही विभाग कार्य करत असतात. राज्याची ध्येय धोरण ठरवणे, त्यासाठी लागणारे कायदे नियम तयार करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, न्यायनिवाडा करणे अशी कार्य राज्य सरकारकडून चालतात. काही विचारवंतांच्या मते लोकप्रशासन, मी आता सांगितलं मतभेद आहेत की लोकप्रशासनामध्ये केवळ विधिमंडळाचेच कार्याचा समावेश होतो किंवा कार्यकारी मंडळाच्या कार्याचा समावेश होतो, न्यायमंडळाच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होत नाही. अशा प्रकारचा लोकांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. परंतु काही लोक असं म्हणतात की लोकप्रशासनात केवळ कार्यकारी मंडळाचा कार्याचा समावेश होतो, विधिमंडळ न्यायमंडळाचा समावेश फारसा त्यांचा संबंध येत नाही. शासनाच्या ध्येय धोरणांची, योजनांची अंमलबजावणी करणारा कार्यकारी विभागच प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. लोकप्रशासनात शासनाचा कार्यकारी विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांचा समावेश त्यामुळे करणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला असं म्हणता येईल की लोकप्रशासन केवळ कायदेच बनवत नाही किंवा कायद्याचीच अंमलबजावणी करत नाही किंवा ध्येय धोरणाचीच अंमलबजावणी करत नाही, तर लोकप्रशासनामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित जे काही कार्य आहेत त्या संबंध कार्याचा लोकप्रशासनाच्या कार्याशी संबंध येतो. म्हणजे शासनाच्या तिन्ही यंत्रणा आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, या तिन्ही यंत्रणांचा लोकप्रशासनाशी संबंधित आहे. कायदे मंडळ कायदा करतं, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करतं आणि न्यायमंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ घटनेच्या चकोटीत राहून करतं की नाही पाहण्याचं काम न्यायमंडळ करतं. म्हणजे या तिन्ही यंत्रणा लोकप्रशासनाच्या कार्याशी संबंधित आहेत. म्हणून या तिन्ही विभागाचा लोकप्रशासनाच्या कार्यामध्ये समावेश होतो असं आपल्याला म्हणता येईल. लोकप्रशासनाचा अर्थ सांगत असताना लोकप्रशासनाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्या व्याख्याच्या माध्यमातून आपल्याला अर्थ स्पष्ट करता येईल. त्यामध्ये एक आहे प्राध्यापक LD व्हाईट असं म्हणतो की लोकप्रशासनात अशा सर्व कृतींचा आणि कार्याचा समावेश केला जातो की ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणाची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणे असतो. म्हणजे लोकप्रशासनामध्ये अशा सर्व कृतीचा
आणि कार्याचा समावेश केला जातो की ज्याचा उद्देश सार्वजनिक धोरणाचे, सार्वजनिक धोरण म्हणजे कोणतं, सरकारी धोरण, शासकीय धोरण, त्या धोरणाची अंमलबजावणी करणे, यासाठी ज्या काही कृती केल्या जातात, कार्य केले जातात, त्या कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो. म्हणजे शासनाच्या अनेक योजना, आता नव्यानेच लाडली बहीण योजना आली शासनाची, या योजनेसाठी ज्या काही यंत्रणा काम करत आहेत त्या यंत्रणांचं कार्य म्हणजेच लोकप्रशासनाशी संबंधित असणारं कार्य. त्यानंतर आहे वुड्रो विल्सन. वुड्रो विल्सनला आपण लोकप्रशासनाचा जनक म्हणतो, कारण लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे त्या या दोन्ही विषयाचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो हे सर्वप्रथम मांडणारे वुड्रो विल्सन होते. आणि त्यांच्या लिखाणापासून 1887 मध्ये वुड्रो विल्सन यांनी एक ग्रंथ लिहिला आणि एक लेख लिहिला, द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासनाचा अभ्यास. आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकप्रशासन हा विषय राज्यशास्त्रापासून वेगळ्या पद्धतीने शिकवला पाहिजे अशा प्रकारची धारणा त्यामध्ये मांडली. आणि त्यावेळेपासून लोकप्रशासन हा वेगळ्या पद्धतीने शिकवला जाऊ लागला. असे वुड्रो विल्सन यांचं म्हणणं असं आहे, कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीरपणे कार्यवाही करणे म्हणजे लोकप्रशासन होय. कायद्याच्या कार्यवाहीसाठी केलेली प्रत्येक क्रिया ही प्रशासकीय क्रिया असते. कायद्याच्या तपशीलवार आणि पद्धतशीरपणे कार्यवाहीसाठी, कायदा कोणासाठी बनवलेला असतो आणि कोण बनतं, कायदा शासन बनवतं. कोणासाठी बनवतं, जनतेच्या फायद्यासाठी, हितासाठी कायदे, वेगवेगळे कायदे बनवले जातात. अनेक कायदे केंद्र सरकारने असो, राज्य सरकारने असो बनवलेले आहेत. या कायद्याच्या कार्यवाहीसाठी केलेली प्रत्येक क्रिया, म्हणजे कायदा एकदा विधिमंडळाने बनवला, त्याला मान्यता मिळाली, विधिमंडळामध्ये सरकारने बनवला, विधिमंडळाने मान्यता दिली, तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासकीय यंत्रणा करतात. आणि ही अंमलबजावणी करण्याची क्रिया म्हणजेच प्रशासकीय कार्य किंवा लोकप्रशासन होय. पर्सी मॅक्वेन नावाचा विचारवंत असं म्हणतो, लोकप्रशासन म्हणजे असे प्रशासन की ज्याचा संबंध राष्ट्रीय अथवा स्थानिक सरकारच्या कार्याशी येतो. लोकप्रशासन म्हणजे काय, ज्याचा संबंध राष्ट्रीय अथवा स्थानिक सरकारच्या कार्याशी येतो. राष्ट्रीय म्हणजे कोणतं, केंद्र सरकार असेल. केंद्र सरकार अनेक योजना, मोदी सरकारचं आपण पाहतात, अनेक योजना मोदी सरकारने अंमलात आणलेल्या आहेत. त्याच्यापूर्वी झालेले जे काही पंतप्रधान आहेत, वेगवेगळ्या पक्षाचं सरकार असेल, त्यांनी केलेले कार्य आहेत. त्याचबरोबर स्थानिक सरकार म्हणजेच ग्रामपंचायतचं प्रशासन असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हा प्रशासन असेल, अशा वेगवेगळ्या ज्या यंत्रणा काम करत आहेत त्या यंत्रणाचं कामसुद्धा लोकप्रशासनाशी संबंधित आहे असं पर्सी मॅक्वेन म्हणतो. सायमन, स्मिथबर्ग, थॉम्सन हे 3 विचारवंत असं म्हणतात की सामान्यतः राष्ट्रीय सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्या कार्यकारी शाखांच्या कृतीनं लोकप्रशासन म्हणतात. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्या कार्यकारी शाखा, कार्यकारी म्हणजे प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणा, कार्यकारी मंडळ, केंद्राचं पंतप्रधान मंत्रिमंडळ, राज्याचं पंतप्रधान मंत्रिमंडळ यांची जी कार्य आहेत ही कार्य लोकप्रशासनामध्ये समाविष्ट होतात असं हे तिघजण म्हणतात. त्यानंतर FM मार्क्स नावाचा विचारवंत म्हणतो, लोकप्रशासनाचा संबंध शासनाच्या कार्यकारी शाखेशी येत असतो. संघटन, सेवक प्रशासन, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष कृती याद्वारे कार्यकारी शाखा नागरी स्वरूपाचे कार्य पार पाडत असतात. यालाच लोकप्रशासन असं म्हणतो. मार्शल डिमॉक नावाचा विचारवंत असं म्हणतो, शासन संस्थेशी संबंधित काय आणि कसे हे प्रश्न विचारले असता प्रशासनाचे स्वरूप समजून येते. काय आणि कसे, व्हॉट अँड हाऊ. व्हॉट यातून काय समजून येतं, तर विषय समजून येतो, म्हणजे काय करत आहे, कोणती कार्य करत आहे. आणि हाऊ यावरून प्रशासनाचे तंत्र समजून येतं, म्हणजे कसे पार पडत आहे, काय करत आहे आणि कसे पार पडत आहेत. याची उत्तरं जिथं मिळतात तिथं प्रशासकीय कार्य येतं असं मार्शल डिमॉक यांचं म्हणणं आहे. प्रशासकीय ज्ञान आणि प्रशासकीय तंत्र या 2 तत्वाद्वारे सरकारी योजना यशस्वी केल्या जातात. यालाच लोकप्रशासन असं म्हटलं जातं असं मार्शल डिमॉक म्हणतो. अशा वेगवेगळ्या विचारवंताच्या व्याख्या पाहिल्याच्या नंतर असं आपल्याला म्हणता येईल की लोकप्रशासनाच्या व्याख्या व्यापक आणि मर्यादित अशा दोन्ही दृष्टिकोनातून केलेल्या आहेत. व्यापक अर्थाने लोकप्रशासनाकडे पाहिलं तर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शासनाला करावी लागणारी सर्व प्रकारची कार्य ही लोकप्रशासनामध्ये समाविष्ट होतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय अशा स्वरूपाची जी काही विविध कार्य आहेत ही सर्व कार्य राज्य शासनाला करावी लागतात. त्या सर्व कार्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये
होतो असं व्यापक अर्थाने आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर शासनाच्या तिन्ही शाखाकडून म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ज्या कृती आणि कार्य केले जातात त्यांचा समावेश लोकप्रशासनशास्त्रात केला जातो असं काही विचारवंतांचं म्हणणं आहे. त्यामध्ये प्रोफेसर L.D. व्हाईट, वुडरो विल्सन, पी. फुनर आणि मार्शल डी मॉक इत्यादी विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्यापक दृष्टिकोनातून मांडणी केलेली आहे. तर लोकप्रशासनाची संकुचित अर्थाने किंवा मर्यादित अर्थाने सुद्धा मांडणी केलेली आहे. शासनाच्या तिन्ही शाखांचा विचार न करता फक्त कार्यकारी विभागाचाच विचार लोकप्रशासनामध्ये केला जावा. कायदे मंडळ, न्याय मंडळ यांना सोडून केवळ कार्यकारी विभागाकडून होणाऱ्या कार्याचाच विचार लोकप्रशासनात केला जावा किंवा ज्या ठिकाणी केला जातो त्यालाच लोकप्रशासन म्हटलं जातं असं काही विचारवंतांचं म्हणणं आहे. ल्युथर गुलिक, सायमन, स्मिथबर्ग, थॉम्सन, विलोबी, हेनरी फेवॉल, आर्डवेटेड इत्यादी विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याख्या मर्यादित दृष्टिकोनातून केली आहे. हा झाला लोकप्रशासनाचा अर्थ. त्यानंतर आपल्याला लोकप्रशासनाचं स्वरूप पाहायचं आहे. तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू.